जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिवारात आर्यन भाटसोडे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचा दफनविधी परस्पर करण्यात आला होता। सदरील घटना ही 30 मार्च रोजी घडलेली असून आज मयत मुलाच्या आईने आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने पुरलेला त्या मुलाचा मृतदेह तहसीलदार आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आला। जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून सदरील घटना अकस्मात आहे की घातपात हे आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तसेच पोलीस तपासात समोर येईल। आर्यन भाटसोडे यास 2 ते 3 दिवसापूर्वी वडील रावसाहेब भाटसोडे हे माळेगाव येथे घेऊन आले होते। त्यानंतर 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सिंधुबाई भाटसोडे यांना त्यांच्या मेहुण्याने आर्यन याचा घातपात झाला असून तुम्ही तात्काळ माळेगाव येथे या असा फोनवरून निरोप दिला होता। मुलासोबत असे झाल्याची माहिती होताच त्या तात्काळ माळेगाव येथे गेल्या तेव्हा आर्यन याचा मृतदेह त्यांना दाखविण्यात आला। तेव्हा त्याच्या गळ्याभोवती खुणा आणि अंगावरील शिरा निळ्या पडल्या असल्याचे आईला व नातेवाईकांना आढळून आले होते। त्यानंतर पोलिसात तक्रार न करता त्याच दिवशी रात्री मुलास गावातील स्मशानभूमीत दफन करून त्याचे अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते। मात्र आर्यनची आई सिंधुबाई यांना संशय आला की त्याच्या मुलाचा घातपात झाला असावा, त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। यावेळी पोलिसांनी तात्काळ याची ॲक्शन घेत जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे फॉरेन्सिक व्हॅनसह माळे गावात दाखल झाले असून दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी परवानगी घेतली। त्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती तालुका जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली। दिनांक 30 तारखेमध्ये एक मुलाने अंत्यविधी करण्यात आलेला होता। सदर अंत्यविधीमध्ये त्याची आई व वडील असे दोघां व नातेवाईक सर्वजण हजर असतानाच अंत्यविधी करण्यात आलेला होता। काल रोजी त्याच्या आईने एक संशय व्यक्त केला की सदर प्रकरणामध्ये काही घातपात झाल्याचा संशय त्यांना वाटलेला होता। त्या अनुषंगाने मग आज रोजी सदरचं प्रेत हे दफन केलेलं असतावेळेस अंत्यविधी केलेला होता। तर ते आपण तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी यांना स्पॉटवर बोलून आपण ते प्रेत बाहेर काढून त्याच्यावर PM करण्यात आलेलं आहे। मुलाचं नाव काय सर? आर्यन। सर याच्यामध्ये आरोपी अटक केले का? आरोपी सध्या हे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे। अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल।